नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज देखील आपण विषय बुद्धिमत्तामधील उपघटक सूचना पालण्यावरील प्रश्न घेतोय। प्रश्न बघा समोर आहे। ख प ग ग प ख ग घ ट प ड ख ग प ट ड प या अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? म्हणजे वरती जी दिलेले आहेत ते अक्षर दिलेले आहेत, या अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आले आहेत हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर बघा मग इथं अक्षरमाला दिलेली आहे, मग बघूयात। आता बघा पहिलं अक्षर आहे ख। आता समान आपण पर्यायातून देखील जाऊ शकतो, मात्र आपण सराव करते वेळेस एक चांगल्या प्रकारे सराव करूयात। बघा तर पहिलं अक्षर आहे ख, तर ख मोजूयात। बघा किती वेळेस आले ख, 1 2 3। तर बघा म्हणजे ख फक्त 3 वेळ आलेला आहे। त्यानंतर घ्या प आहे, प मोजा 1 2 3 4 आणि 5, म्हणजे प हे 5 वेळेस आलेलं आहे। त्यानंतर बघा ग 1 2 3 आणि 4, हां 4 वेळेस ग दिसतं आहे। त्यानंतर बघा काय घ, घ बघूयात। घ बघा बरं, घ आपणास या ठिकाणी एकच वेळेस दिसतं आहे। त्यानंतर बघा ट, बघा 1 आणि पुढं 2, तर 2 ठिकाणी ट आहे। त्यानंतर बघा ड आहे, तर ड बघा बरं, ड हे देखील 2 वेळेस आहे। आणि बघा म्हणजेच काय, आता इथं आपल्याला अंक मिळाले। ख 3 वेळेस आहे, प 5 वेळेस आलेलं आहे, ग 4 वेळेस आलेलं आहे, घ 1 वेळेस आलं आहे, ट 2 वेळेस आले आणि ड देखील 2 वेळेस आलेलं आहे। आणि अक्षराची टॅली जर केली तर बघा अक्षर या ठिकाणी एकूण अक्षर किती आहेत, 3 आणि 5 8 आणि 4 12 13 14 15 16 17, म्हणजे एकूण 17 अक्षर आहेत। आणि आपले या एकूण अक्षरांमध्ये देखील 17 हा अंक आलेला आहे। म्हणजे आपण सगळे अक्षर काय केलेले आहेत, पाहिलेले आहेत। आणि त्यानंतर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे की कोणते अक्षर समान वेळा आलेले आहेत? मग बघा समान आलेले कोणते अक्षर आहेत, ट आणि ड हे 2 समान वेळा आलेले आहेत। तर बघा मग पर्याय क्रमांक 3 नंबरचं आपलं उत्तर असणार। का? कारण ट आणि ड हे समान वेळा म्हणजे 2 2 वेळेस हे दोन्ही अक्षर आलेले आहेत, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल। धन्यवाद। आवडल्यास लाईक नक्की करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी सबस्क्राईब देखील करा। धन्यवाद।